अहो ऐका ना, मस्त ढोकळा केलाय. चना डाळ बेसन असं अजिबात वापरलं नाही तरी ढोकळा बघा काय बहारदार दिसतोय. आणि रंगसंगती तर बघा, एकदम जाळीदार स्पॉन्जी रसरशीत हा ढोकळा तयार होतो. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त प्रोटीन रिच असा हा ढोकळा होतो, चवदार होतो आणि मुख्य म्हणजे झटकीपट तयार होतो. चला, हा ढोकळा करण्यासाठी सगळी सविस्तर साहित्याची यादी व्हिडिओच्या शेवटी परत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच, पण मला काय वाटतं पटाकडे एक नजर घालूयात. 1 कप मूग डाळ, अर्धा कप दही, पाव कप पोहे, चवीपुरतं मीठ, पांढरे तीळ, हिंग, हिरवी मिरची, मोहरी, कोथिंबीर, साखर. यासोबतच फोडणी करता तेल आणि फ्रूट सॉल्ट आपण वापरणार आहोत. तर सगळ्यात आधी करायचं काय, 1 कप मूग डाळ घ्यायची, यामध्ये पोहे घालूयात. आता भरपूर पाणी घालायचं. आता पोहे आणि डाळ भिजत घालायची. आता डाळीचा कुठलाही पदार्थ आपण करतो ना, मग तो ढोकळा असो, धिरडं असो, इडली असो, हलका ना तो दाटसर होतो, म्हणजे खाताना ठोठरा बसतो, दडदडीत होतो. आता ते टाळण्याकरता म्हणून इथे मी पोह्यांचा वापर केलाय. पोहे घातले की ढोकळा छान मऊशार राहतो आणि दिवसभर जरी ठेवला ना तरी त्याचा मऊपणा तसाच टिकून राहतो. आता हे डाळ आणि पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले. त्यातलं जे गढूळ पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि आता पुन्हा ताजं पाणी टाकायचं. डाळ आणि पोहे छान भिजतील इतकं पाणी घाला. आता हे मुरण्याकरता किमान 1 तास तरी बाजूला ठेवायचं. शक्य असेल तर 2-1 तास ठेवा, पण 1 तासात छान ते डाळ फुलून येते आणि पोहे पण फुलतात. आता इथे हे मूग डाळ आणि पोहे 2 तास मी भिजत घातले होते आणि हे बघा, डाळ छान फुलली आहे, पोहे पण मस्त फुलून वर आले. यातलं आहे ना, हे जास्तीचं पाणी आहे हे पूर्ण काढून घ्यायचं, म्हणजे ढोकळाचं वाटण करताना पाण्याचा अंदाज छान येतो. एखादी चाळणी घ्यायची, खाली मोठं पातेलं आणि हे असं निथळून घ्यायचं. चला, इथे मूग डाळीतलं पाणी पूर्ण निथळून काढलं. आता ही मिक्सरमध्ये वाटून घ्यायची, पण त्याआधी मिक्सरच्या बेसमध्ये आपण घालतोय लसूण आणि मिरची, म्हणजे ढोकळ्याला चव छान येते आणि वाटलंही छान जातंय, कण राहत नाही, त्यामुळे असं बेसला घालायचं. आता हे मूग डाळ आणि पोहे. चला, आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं. हळद आत्ताच घाला, म्हणजे ती छान मिसळली जाते. चवीपुरतं मीठ, झाकण लावायचं आणि आता हे मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं. आता यामध्ये पाव कप पाणी घालणार आणि जर लागलं तर आणखी यामध्ये पाण्याचा वापर करणार. चला, आता हे उरलेलं पाव कप पाणी पण यामध्ये घाल. मिश्रण छान वाटलं गेलंय. आता हे काढायचं आणि बाउलमध्ये काढायचं. चला, आता हे मूग डाळ ढोकळ्याचं मिश्रण तयार आहे. आता तुम्हाला सांगते, ढोकळा वाफवण्यापूर्वी स्टीमर चालू करायचा. त्याच्यामध्ये दणदण पाणी उकळलं गेलं पाहिजे. थंड पाण्यात, कोमट पाण्यात, गरम पाण्यात अजिबात तो ट्रे ठेवायचा नाही. त्यामुळे मी आतमध्ये गॅसमध्ये स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. आता लगोलग हे मिक्स करणार. त्या ट्रेमध्ये ते मिक्सर टाकणार. काय होतं ना, जेव्हा आपण यामध्ये फ्रूट सॉल्ट घालतो किंवा आंबवलेला पदार्थ असतो, त्यामधून आहे ना कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण होतो. तो वायू जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याला उष्णता लागते, तसतसे त्यामध्ये बुडबुडे यायला सुरुवात होतात. आता जर त्याला उष्णता नाही लागली, गरम वाफ नाही लागली, तर ते बुडबुडे बसतात. त्यामध्ये गरम हवा गेली तर मग त्याला ती जाळी आहे ती परफेक्ट येतं. त्याकरता तुम्हाला सांगते, गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये हा ट्रे ठेवायचा. पाणी थंड करायचं, कोमट करायचं, गरम करायचं नाही. आता लगोलग चमचाभर फ्रूट सॉल्ट. आता हे फ्रूट सॉल्ट ॲक्टिवेट करायला थोडंसं अगदी चमचाभर यामध्ये पाणी. बघा, आता हे लगोलग मिसळायचं. आता हा जो फेस तयार झाला ना, हा सेटल होण्यापूर्वीच हे गरम गरम स्टीमरमध्ये गेलं पाहिजे. आपली मधुराज रेसिपीची प्रीमियम क्वालिटीची दणदणीत वजनाची मीडियम साईजची म्हणजेच 22 सेंटीमीटरची ट्रायप्लाय कढई आपण नुकतीच लॉन्च केली आहे. madhurajrecipeclub.com या वेबसाईटवर खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच. आणि तुम्हाला म्हणाले तसं मी इकडे आतमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता यामध्ये अशी एक जाळी किंवा ट्रे ठेवते. त्यामध्ये हा 9 बाय 9 इंचाचा ट्रे, याला मी बटर पेपर लावलाय जेणेकरून ढोकळा नीट निघेल. आता हे मिश्रण बघा, बुडबुडे अजिबात सेटल झालेले नाहीत. आता हे मिश्रण छान पसरवायचं. खाली गरम वाफ येतेच आहे, गरम गरम वाफेमध्येच तो ट्रे ठेवला आणि त्याच्यात हे मिश्रण
आता गॅस मोठ्या आचेवर करते, झाकण ठेवायचं आणि 12 ते 14 मिनिटं वाफवायचं. तुम्हाला सांगते, हे वाफवत असताना आहे ना, जास्त 15-20 मिनिटं नका ठेवू. जास्त जरी तो शिजला गेला तरी ढोकळा चामट होतो, त्या कडक होतो, चिवट होतो. त्यामुळे 12 ते 15 मिनिटात मोठ्या आचेवर व्यवस्थित वाफवून निघतो. एक 12 मिनिटं झाल्यावर एकदा टेस्ट करा, झाला व्यवस्थित तर परफेक्ट होतो. पण त्याच्या जास्त वेळ नाही लागत, 12 ते 14 मिनिटात परफेक्ट होतो. बरोबर आहे ना, 13 ते 14 मिनिटं हा मुगडाळ ढोकळा मी वाफवून घेतला. आता गॅस बंद करते आणि बघूयात ढोकळा आतपर्यंत शिजला का नाही कसं ओळखायचं. असं टूथपिक घालायचं आणि याला काहीच पीठ चिकटलं नाही ओलसर, याचा अर्थ आपला ढोकळा छान वाफवला आहे आणि कड पण सोडायला लागतो. आता हा वाफवलेला ढोकळा खूप वेळ स्टीमरमध्ये नाही ठेवायचा, बाहेर काढायचा लगोलग आणि हा व्यवस्थित थंड करून घेऊया. तुम्हाला सांगते, ढोकळा कुठलाही करा पण तो खाल्ल्यानंतर असा छान रसरशीत लागला पाहिजे, आंबट गोड चव लागली पाहिजे. याकरता साखरेचं पाणी अगदी गरजेचं आहे. बरेच जण फोडणीमध्ये घालतात पण त्या फोडणीचा खमंगपणा पूर्ण जातो आणि धड न पाण्याची चव, धड न फोडणीची चव असं होतं. त्यामुळे हे पाणी सेपरेट करा, फोडणी सेपरेट करा. एवढं मोठं वाटीभर साखरेचं पाणी लागतंच. तर ही साखर विरघळवून घ्यायची. ढोकळा व्यवस्थित थंड झाला. आता याच्या बाजू आहेत, बाजूने आधी काढून घ्यायचं. बाजूने ढोकळा सोडला ना की तो ट्रेपासून छान निघतो. वा, बघा, याला बटर पेपर लावला ना की हे काढायला अगदी सोपं जातं. पण ढोकळा बघा सुंदर झालाय, हळदीचे कुठे लाल डाग उमटलेले नाही आहेत आणि टेक्स्चरही अगदी परफेक्ट आलंय. आता याचे पीसेस करूयात कट. आणि जसं मी सांगितलं, कायम आहे ना मध्यभागातून सुरुवात करा, म्हणजे पीसेस चौकोनी एकसारखे होतात. आता सेम या बाजूने पण करताना. आता हे जे वाटीभर साखरेचं पाणी घेतलंय हे सगळं यामध्ये घालूयात. ढोकळा आहे ना कट केल्यावरच घाला. हे बघा छान मुरतं पाणी. कट करायच्या आधी नका घालू, नाहीतर मग आहे ना ते सगळं असं ढोकळ्यापर्यंत पोचत नाही. बघा, जितकं पाणी घालतो तितकं छान सोक होतं. कडेकडेने पण असं घाला, पूर्ण पाणी ढोकळा पितो. बघा, ढोकळ्याचा बेस तयार आहे. आता यावर फोडणी घालूयात. चला, आता ढोकळ्यावर फोडणी करता तेल गरम केलं. यामध्ये सगळ्यात आधी मोहरी छान तडतडू दे. मोहरी मस्त तडतडायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा, म्हणजे फोडणी पुढची करपत नाही. यामध्ये हिंग, पांढरे तीळ, मिरची घालायची. मी लाल मिरची घालते, दिसायला बघा किती गोड दिसते, देखणी एकदम. आता झाकण ठेवायचं आणि ही फोडणी आहे ना एक 5 मिनिटं मुरण्याकरता ठेवा. झाकण ठेवून ही फोडणी दडपली ना तर त्या ढोकळ्यावर या फोडणीचा स्वाद जबरदस्त लागतो. चला, आता ही चुरचुरीत फोडणी मऊ लुसलुशीत ढोकळ्यावर. फोडणी अशी दडपून ठेवली ना ढोकळ्याची, मिरची पण छान मऊ होते. बघा, वाह, रंगसंगती काय जबरदस्त दिसती या ढोकळ्यावर. आता बारीक चिरलेली कोथिंबीर अर्थातच. असाच ढोकळा काढूयात. बघू निघतोय का? येस, बघा काय सुंदर जाळी आली आहे, रसरशीत झालाय आणि अजिबात वाटत नाही की हा मुगडाळीपासून केलेला ढोकळा. एकदम मऊ आहे. बघा, स्पॉन्ज बघा, आहा, कुठल्याही बाजूने बघा परफेक्ट स्पॉन्जी झालाय. आणि कोण म्हणेल का हा मुगडाळीचा ढोकळा आहे ते? वा वा वा. या प्रकारे तुम्ही ढोकळा केला ना तर दिवसभर मऊ राहणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. मस्त असा जाळीदार होणार. पण ज्या टिप्स सांगितल्यात त्या फॉलो करा. पोहे घाला म्हणजे तो दडदडीत नाही होणार आणि दिवसभर अलवार मौसूद राहणार. रेसिपी आवडली तर जाता जाता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.